नमस्कार मित्रांनो, वेळ कमी असून कोल्हापूरचा भक्तमय वारसा आणि निसर्ग अनुभवाचा आहे मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। सुरुवात केली करवीर निवासिनी आई महालक्ष्मी म्हणजेच महालक्ष्मी मंदिरापासून। लवकर पोहोचल्यामुळे अतिशय सुंदर आमचे दर्शन झाले। तिथून आम्ही पुढे निघालो थेट दक्षिणचा राजा म्हणजेच ज्योतिबा डोंगराकडे। ज्योतिबाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं। तिथे आम्ही खास आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केले। त्यानंतर मंदिर परिसरात नाश्ता आणि जेवणाचा आनंद घेतला। नंतर आम्ही पोहोचलो न्यू पॅलेसला। तिथला राजेशाही थट्टा आहेच, पण बाहेर असणारे बाग बगीचे, हरिणे, बदक व इतर पक्षी पाहून मन हरवून गेलं। दिवसाभराचा प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी आम्ही पोहोचलो आदमापूरला। संध्याकाळी जेव्हा बाळूमामाच्या आरतीची वेळ झाली तेव्हा वातावरणामध्ये ही ऊर्जा काही वेगळीच होती। आरती झाल्यानंतर आम्ही शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये आलो आणि तिथं तृप्त मनाने जेवणाचा आनंद घेतला। हा हॉटेलचा आम्ही व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही बघू शकता। जेवण झाल्यानंतर आम्ही दिवसाभराच्या या सुंदर आठवणी घेऊन आम्ही विश्रांतीला निघालो। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही निघालो तेव्हा रस्ता पूर्ण धुक्याने भरलेला होता। धुक्याने भरलेला हा निसर्गाचं रूप पाहून आमचं मन प्रसन्न झालं। आम्ही पोहोचलो थेट राधानगरी डॅम पाहिला। धरण आणि तिथल्या पाण्याचा तो निसर्ग सौंदर्य पाहून आमचे मन हरवून गेले। आम्ही पुढे निघालो मालवण बीचला। हे व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये नक्कीच बघा। आणि हा व्हिडिओ आम्ही ब्लॉग व्हिडिओ मध्ये पण बनवला आहे, तर तुम्ही हिंदीमध्ये बघू शकता।